रोज काय नाश्ता करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये येतो. त्यामुळे मी आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आज मुरमुऱ्यांपासून पोहे बनवणार आहे. पूर्ण प्रोसिजर ही आपल्या रेग्युलर जे आपण पोहे बनवतो ना त्याचप्रमाणे, पण उन्हाळ्यामध्ये जास्त भूक लागत नाही आणि काही काहींना वजन पण कमी करायचं असतं. त्यामुळे ही रेसिपी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहे, मिरच्या कापून घेतल्या आहे, बारीक कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर लागणार आहे. आपण आपल्या गरजेनुसार कांदा कमी जास्त करू शकतो. तसेच पुढे कढीपत्ता वगैरे पण ॲड करणार आहे. येथे मी मुरमुरे घेतले आहे, ते व्यवस्थित असे निवडून घ्यायचे. पोह्यांप्रमाणेच आपल्याला मुरमुरे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवायचे, जास्त भिजून पण नाही द्यायचे. पाण्यातून पटकन काढून घ्यायचे. या नवीन प्रकारचा ब्रेकफास्ट एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. शेंगदाणे आता मी तेलामध्ये तळून घेत आहे. छान असे लाल रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. आता मी ते काढून घेतले. कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा वगैरे सगळं फ्राय करायला टाकायचं आहे. ही संपूर्ण प्रोसिजर आपल्या पोह्यांसारखीच आहे, फक्त याला तेलाचा वापर थोडासा कमी करायचा. खूप पटकन आणि झटपट होणारा ब्रेकफास्ट आहे हा, एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी इकडे जे भिजवलेले मुरमुरे होते त्यामध्ये कोथिंबीर आणि शेंगदाणे काढून घेतली. थोडीशी हळद मी यावरतीच ॲड केली आहे. हळद अशा प्रकारे जर आपण टाकली ना तेलात न टाकता, याला खूप असा लिंबू कलर येतो, लेमन कलर, तो छान दिसतो. तसेच मी मीठ पण टाकून घेतले मुरमुऱ्यांवरती. 1 चमचा साखर टाकली. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप फायदेशीर आहे. सारखं पोहे सांजा खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. असं काही नाही आहे की आपण ब्रेकफास्टसाठीच बनवू शकतो. जर आपल्याला कमी भूक असेल, भाजी पोळी करण्याचा कंटाळा आला असेल तर आपण संध्याकाळी पण हे बनवू शकतो. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये जास्त भूक लागत नाही, त्यामुळे हा एक ऑप्शन फायदेशीर ठरू शकतो. आता मी इथे लिंबूचा रस ॲड केला यामध्ये. कोणाला जर आंबट हवे असेल तर लिंबू टाकू शकतो आपण यामध्ये. कालवून घेतलेली. मीठ आणि लिंबू टाकल्यामुळे ना पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं.
कढईमध्ये जो आपण कांदा परतण्यासाठी टाकला होता तो लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। मी अजून कोथिंबीर ऍड केली, मला थोडीशी कमी वाटली होती। पोह्यांमुळे ॲसिडिटी होते, त्यामुळे ना जर मुरमुऱ्याचे पोहे करून खाल्ले ना त्यांनी तर त्यांना खूप असं म्हणजे चविष्ट पण लागल आणि हा एक ऑप्शन त्यांच्यासाठी चांगला आहे, फायदेशीर। आता मी यामध्ये भिजवलेले आपले मुरमुरे सगळं एकत्र करून फ्राय करून घेते। रेडी झाले आपले मुरमुऱ्याचे पोहे। मी येथे किसलेलं खोबरं ॲड केलेलं आहे, तसंच मी बारीक शेव पण ॲड करणार आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता खोबरं आणि शेव टाकून। अशा प्रकारचा ब्रेकफास्ट जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजून नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या। थँक्यू फॉर वॉचिंग।